सर, ब्रिटिश काळात जेव्हा मंदिराचं स्थलांतर झालं तेव्हा गावकऱ्यांचा त्याला काही विरोध होता का? त्यावेळेचा काही ऐतिहासिक दस्तावेज तुमच्याकडे आठवण म्हणून उपलब्ध आहे का? हो, गावकऱ्यांचा ते विरोध होता. कारण काय, ते मूळ स्थान होतं, ज्या तिकडे देवीचं मूळ स्थान म्हणतात ना, त्या ठिकाणी देवीचं उत्पत्ती झाली अशी ते मूळ स्थान होतं. गावकऱ्यांनी त्याला विरोध यासाठी केला का आमच्या इथेच आम्हाला मंदिर बांधून द्या. पण त्यांच्या त्या प्लॅनमध्ये आंबेडकर रोड हा विटीवरणात आलेला होता आंबेडकर, आणि परळवरनं तो परळपर्यंत जॉईन झाला होता. परळच्या पुढे त्यांना तो रोड घेऊन जायचा होता आणि मंदिर बरोबर त्या रोडच्या मध्येच येत होतं. त्याच्यामुळे त्याला कोणी ते रोडचा रोड प्लॅनमध्ये ते मंदिर त्यांनी शिफ्ट केलं. त्यामुळे गावकऱ्यांनी खूप विरोध केला. त्याच्यामुळे ते मंदिर ब्रिटिशांनी जुनं मंदिर बांधून ठेवलं आता जिकडे आहे तिथे. पण तिकडनं देवी उचलायला पण त्याला 10-15 वर्ष लागली, कारण का गावकरी त्याला विरोध करत होते. आणि मग गावकऱ्यांमधले काही त्या ब्रिटिशांनी मग आता म्हणतात ना फूट पाडली, दोन गट केले आणि काही लोकांना त्या लोकांनी असं म्हणतात मध्यप्राशन करून ती देवी उचलायला लावली आणि इथे आता आणून आता हाय त्या मूळ जागी बसवली ती. आणि आता त्या मूळ जागी बसवल्यात ते 13 ईस्टला असल्यामुळे तेव्हा लाईट नव्हती, तर सूर्याची किरणे ह्या देवीवरती पडून त्या देवीचं स्वरूप असं तेजस्वी दिसत होतं. ते आता तुम्हाला आता बिल्डिंग झाल्यामुळे बघायला मिळत नाही, पण ते छान होतं त्यावेळेचं स्वरूप ते होतं.